तो स्वप्नील एलिमेंट डोनेवाडी शेवटची आणि अंतिमची लढत आहे आजच्या दिवसामध्ये सुपर ओव्हर झाली त्यामुळे आज सामने जे थोडी उशिरापर्यंत आपण खेळवतोय दिलगिरी देखील व्यक्त करतोय सगळ्या प्रेक्षकांची आणि सगळ्या खेळाडूंची हा नक्कीच नक्कीच आणि आम्ही सकाळी बोललो होतो की कंपल्सरी चेसिंग आहे सामना परंतु दादाने आम्हाला नंतर सांगितले की कंपल्सरी चेसिंग नाही सुपर ओव्हर देखील आहे त्यासाठी आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय कारण आम्हाला फोन येत आहेत हा माझ्याकडनं चुकी झाली त्या बोलताना खरं तर कारण त्या इथं थोडीशी खरं तर जी चूक होती खरं तर सुपर ओव्हर साठी आणि या कंपल्सरी गेम आहे स्पर्धेचा 3 वर्ष आपण पाहतो की या ठिकाणी लीग मध्ये सुपर ओव्हर ही खेळवली जाते त्यामुळे हा नियम कंपल्सरी चालूच राहील सुपर ओव्हर ही कंपल्सरी खेळवली जाईल आणि इथून मात्र हा शेवटचा अंतिमचा सामना यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतो अनंत पवार या ठिकाणी थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली होती दुसऱ्या धाव प्रयत्न केला जातोय परंतु नकार दिलाय एकच धाव चेंडूवरती मिळते आहे ती स्वप्नील एलिमेंट टीम डोनेवाडी टीमला स्ट्राईक केनचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदीप माइनफॉर्म गोलीबाडीचा खेळाडू फटका हवेमध्ये या ठिकाणी एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु नकार दिला त्या ठिकाणी आणि ही एकच धाव या चेंडूवरती मिळते एका धावेच्या बरोबरीत संघ जाऊन पोहोचलाय तो 2 या धावसंख्येवरती 2 डावा धाव फुटला होती आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल्स आलेत अनंत पवारचा हा फटका हवेमध्ये गोलंदाज प्रयत्न करत होता परंतु एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट झाली आहे तिसऱ्या पंचांना रिफर तिसऱ्या चला नॉट आउट आहे सुरक्षित आहे त्या ठिकाणी खेळाडू त्यामुळे 2 धावा इथं कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या बरोबरीने संघ आता पोहोचतोय तो संघ आता 4 वरती अनंत पवार स्ट्राईकिंगचा फलंदाज फटका चांगला आहे बनगटी ताकद 1 बाउन्स ओव्हर द रोपण आलाय हा 4 धावांसाठी अनंत पवारच्या बॅट मधून चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचतोय तो 8 वरती जबरदस्त बॅटिंग पहिला सुरुवातीलाच अनंत पवारचा तडाखा आपण पाहिला होता सुरुवातीच्या मॅच मध्ये अनंत पवारने चांगली बॅटिंग केली होती त्यानंतर थोडंसं शांत राहिला आणि या मॅच मध्ये निर्णायक मॅच आहे इथं अनंत पवार म्हणजे आपलं अस्तित्व कायम टिकवत असताना हा चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लॉंग ऑफच्या दिशेनं शतरेषेक थोडस पंपर दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पुन्हा एकदा 2 धाव कंप्लीट होत असताना या चेंडूवरती देखील 2 धावेच्या मदतीने संघात जाऊन पोहोचला 10 वरती मागच्या मॅच मध्ये 16 बनवलेला परंतु या चेंडूवरती जर षटकार आला तर कदाचित 16 होतील परंतु हा चेंडू निर्णायक आहे 10 धाब्यात 10 फटला होती 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय फतार 7 मध्ये पुन्हा एकदा चापूया शेवटचा बॉल अंतिमचा बॉल आहे काय बॉल फेकला गोलंदाजांनी डॉट लाईनचा सटीक लाईन लेंथ वरती आणि अनंत पवार प्रत्युत्तर नव्हतं या चेंडूसाठी चला लगेच जायचं बघा स्वप्नील एलिमेंट डोनेवाडी टीम लगेच आणि लक्ष्मी फ्रेंड्स बिंदने टीम आपण लगेच जायचं बॅटर कारण तुम्हाला चेंडू दिसणार नाहीये इथे 6 चेंडू धाबा बनवायचे त्या 11 धाबा
चला चला मॅच स्टार्ट करायची बघा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती सतीश. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. त्यामुळे आज सामना खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रीन सिग्नल पंचांचा इशारा येतो आहे. 6 चेंडू मध्ये बनवायचे ते 11 धाबा. प्रवीण आणि समाधान ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच जॉन्टी 6 चेंडू मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सतीश मॅन फ्रॉम विनेगावचा गोलंदाज. शॉट विसलेट जॉन्टीने तडाखा दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. मॅक्सिमम हिट 6 रन. आणि ह्या षटकाराने खरं तर आता सामना कुठेतरी लक्ष्मी फ्रेंड्स विंदाने टीमच्या बाजूला इथं जात असताना शेवटची 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 5 धाबा. आडवा बॅटने केल्याचा होता डास. त्यावरनं पुन्हा एकदा जागा बनवली होती स्ट्रोक साठी, परंतु पॅडवरती हा चेंडू आढळला जातोय. धाव घेण्याचा कुठला प्रयत्न नाहीये. त्यामुळे 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 5 धाबा. सतीश पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. थोडासा प्रेशर आहे. इथून एखादा 2 चेंडू दाट आले ना तर मात्र लक्ष्मी फ्रेंड्स विंदाने संघावरती देखील तो प्रेशर येईल. गोलंदाज आणि इथं मात्र दिलाय अजून एक तडाखा. 1 बाउन्स प्रवीण जॉन्टीच्या बॅट मधून हा येतोय खरा फटका. 4 रन. बघा 1 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. लक्ष्मी फ्रेंड्स विंदने या टीमला. आणि आता शेवटची चेंडू शिल्लक आहे. 3 आणि 1 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. हलक्या हाताने पुश केलाय समोरच्या दिशेने. डायरेक्ट हिटचा मामला आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रिफायर केली जाते. तरी सुद्धा आम्ही चेक करू असं वाटलं आउट आहे त्या ठिकाणी, परंतु हा निर्णय क्षण खूप इम्पॉर्टंट आहे. आउट आहे. फलंदाज होईल या ठिकाणी. बॅट जॉन्टीला परतावं लागतंय आणि इथून मात्र 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. काय त्या ठिकाणी एफर्ट दाखवला संदीपने खरं तर ही डायरेक्ट हिट केली आहे. संघाला पुन्हा एकदा खरं तर आशा दाखवल्यात. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. अरे 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू जर दाट आला ना स्ट्राईक एंडचा फलंदाज समाधानला आपण पाहतोय. कॅप मध्ये ठकल समाधान आणि हा येतो युनिक फटका. आणि दुसरा संघ सुपर 10चा लक्ष्मी फ्रेंड्स विंदाने हा संघ आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर सुपर 10चे 2 संघ दर्शिलवन सुरागड आणि त्यानंतर